MST-CET ही एक्झाम 12वी सायन्सनंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, बायोटेक, BSc ॲग्री या कोर्सेससाठी ज्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश हवा आहे त्यासाठी ही एक्झाम असते. जर PCM ग्रुपबद्दल बघायचं झालं तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी असतात, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी असतात, तर मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी असतात. आणि जर PCBबद्दल बोलायचं झालं तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठीच असतात, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असतात, पण बायोलॉजीचे 100 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी असतात. आणि ही एक्झाम MCQ बेस्ड असते. यातील सर्व क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. आणि यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्सच्या 1 क्वेश्चनला 2 मार्क्स असतात, तर बायोच्या 1 क्वेश्चनला केवळ 1च मार्क्स असतो. या एक्झाममध्ये महत्त्वाचं म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही आहे. आणि ही एक्झाम 3 तासाची असते, त्यामुळे ह्यामध्ये टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट रोल करतं. त्यावेळेत तो पेपर कव्हर करण्यासाठी तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे. 11वीसाठी 20% तर 12वीसाठी 80% एवढं वेटेज असतं. त्यासाठी तुम्हाला 11वी व 12वी या दोन्ही क्लासचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे आणि MCQचा भरपूर सराव करावा लागेल. तरच तुम्हाला ह्या एक्झाम थ्रू महाराष्ट्रामध्ये तुमचं ड्रीम कॉलेज नक्कीच मिळून जाईल.